ओबीसीचा मूळ दाखला नसताना, नोंदणी नसताना चुकीच्या पद्धतीनं बनावटगिरी करून जर कुणी ह्या निवडणुका लढवत असेल, निवडून येत असेल, तर हे अत्यंत चुकीचं आहे. दिगंची जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज तानाजी पाटील नावाचा एक उमेदवार जो मराठा आहे, कुणबी दाखल्यावरती उभा होता आणि निवडून आलेला आहे. जर त्यांनी आज सुमोटो गुन्हा नाही दाखल केला तर येत्या 1-2 दिवसामध्ये हजारो कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या दारात बसतील, जे ओबीसीच्या दाखल्यावरती आलेत कुणबी म्हणून. त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे की त्यामध्ये अशी किती लोकांनी बनावटगिरी केलेली आहे. राज्यभरामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा, नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये एससी, एसटी, ओबीसी या आरक्षित प्रवर्गावरती अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. संविधानानं दिलेल्या अधिकारामुळे सर्वसामान्य घटकातील, उपेक्षित समाजातील अनेक उमेदवार हे त्या आरक्षण प्रवर्गातून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून जात असतात. गेले 2 वर्ष राज्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणावरून अनेक विषय पुढे आले, अनेक वादंग झाली. ज्यांच्याकडे मूळ कुणबीचा दाखला आहे त्यांना ओबीसीचा दाखला मिळणं यामध्ये काहीच गैर नाही, त्याच्या विरोधात आम्ही कुणीच नाही. परंतु ओबीसीचा मूळ दाखला नसताना, नोंदणी नसताना चुकीच्या पद्धतीनं बनावटगिरी करून जर कुणी ह्या निवडणुका लढवत असेल, निवडून येत असेल, तर हे अत्यंत चुकीचं आहे. याच्या संदर्भातला एक विषय मी आपल्या माध्यमातून सरकारच्याही समोर आणणार आहे. सांगली जिल्हा परिषदमध्ये आटपाडी तालुक्यातून दिगंची जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज तानाजी पाटील नावाचा एक उमेदवार जो मराठा आहे, कुणबी दाखल्यावरती उभा होता आणि निवडून आलेला आहे. आता या विषयीचा माझा आक्षेप आहे. आता माझ्याकडे सगळी कागदपत्र आहेत. जी कागदपत्र जात पडताळणी समितीकडे दिलेली आहेत तीच कागदपत्र मी आपल्या समोर सादर करणार आहे. या प्रकरणामध्ये पृथ्वीराज तानाजी पाटील यांचे वडील तानाजी भगवान पाटील, तानाजीचे वडील भगवान बाळू पाटील आणि जे बाळू पाटील आहेत त्यांचा दाखला यांनी मैताचा पुरावा म्हणून जोडलेला आहे आणि त्या मैतामध्ये कुणबी अशी नोंद केलेली आहे मैताच्या दाखल्यामध्ये. तर मैताचा जो दाखला आहे त्यामध्ये काय म्हटलंय, 1877 बाळू पाटील यांचा वयाच्या 25व्या वर्षी मृत्यू झालेला आहे आणि तो तापानं झालेला आहे, त्यामध्ये त्यांनी नोंद केली. आता 1877 मृत्यू झाला, त्याच्यानंतर हा कुणाचा, जो उमेदवार आहे त्याच्या पंजोबाचा, त्याच्या आजोबाचा मृत्यू कितीला झाला, 1/5/2009 म्हणजे 1877 पंजोबा त्यांचा मृत्यू झाला आणि आजोबाचा मृत्यू कधी झाला, 2009 म्हणजे आजोबा जगला किती, 132 वर्ष. म्हणजे समजा 77 झाला असेल तर तो जर 75 झाला असेल तर 134 वर्ष तो जन्मला. आता त्याच्या बापाचा जन्म कितीचा आहे, तानाजी पाटलाचा. तानाजी पाटलाच्या जन्माचा दाखला इथं जोडलेला आहे. तो दाखला आहे 12/5/73 म्हणजे 12/5/73 ह्याचा जन्म झाला तर तानाजीच्या बापाचं वय आहे तेव्हा 98 वर्ष.
आता मला हा कुठला असा पुरुष आहे की ज्याला 98व्या वर्षी पोरग जन्माला येत आहे, त्याच्यानंतर पण काही बहिणी आहेत त्याच्या, म्हणजे 100व्या वर्षी पण जन्माला आलेले आहेत. मुळामध्ये भगवान पाटील हा 75 ते 80 वयाचा असताना मेलाय. असं असताना 100व्या वर्षी पोरगा जन्माला आला, त्याचा बाप 132 वर्ष जगला, अशी खोटी कागदपत्र सरकारकडे जात पडताळणी समितीकडे सादर केलेले आहेत आणि तो दाखला काढलेला आहे. आता हे सगळे पुरावे मी घेऊन तुमच्याकडे आलोय. मी याची PDF फाईल तुम्हाला देतो. माझं म्हणणं आहे की जात पडताळणी समितीनं अशी कोणती कागदपत्र तपासली की ज्या आधारे यांना जातीचा दाखला दिला, जात प्रमाणपत्र दिलं. माझा आक्षेप आहे जात पडताळणी समितीवर. त्यांनी आमच्या उमेदवाराला निरोप पण दिला पडलेल्या की तुम्ही जर मला 30 लाख रुपये दिले तर मी आज हा दाखला रद्द करून टाकतो. आमच्या उमेदवारांनी स्पष्ट सांगितलं आम्ही काही पैसे देऊ शकत नाही. व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट तर आधीच दिलं होतं, कास्ट व्हॅलिडिटी. आता माझ्या प्रमुख मागण्या काय आहेत? तात्काळ सुमोटो पृथ्वीराज तानाजी पाटील याच्यावरती 420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण 132 वर्ष वय त्याच्या आजोबाचं दाखवलंय, ते सत्य नाही आहे. ते 70 ते 75, मी आता जन्माला दाखला मागितला 75, मी सगळ्या लोकांना विचारलं 75 पेक्षा त्यांचं जास्त आयुमान नाही. नंबर 1. नंबर 2, तानाजी पाटलाचा म्हणजे पृथ्वीराजच्या बापाचा जन्म त्याच्या आजोबाच्या 98व्या वर्षी झालाय. आता महाराष्ट्रात आणि देशात असं कुठं पोरग जन्माला आलंय हे माझ्या तर वाचनात नाही, ऐकिवात नाही. तर याच्याबद्दलची सगळी पडताळणी व्यवस्थितपणे झाली पाहिजे. म्हणून हे जे सगळं दिसतंय नैसर्गिकरित्या अत्यंत चुकीचं, त्यामुळं पोलिसांनी आजच्या आज तात्काळ आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला पाहिजे. जर त्यांनी आज सुमोटो गुन्हा नाही दाखल केला तर येत्या 1-2 दिवसामध्ये हजारो कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या दारात बसतील आणि त्यांनी हा 420चा गुन्हा दाखल करावा. नंबर 1. नंबर 2, जात पडताळणी समिती जी सांगलीची आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांची पूर्णपणे चौकशी केली पाहिजे आणि दिलेलं सर्टिफिकेट रद्द केलं पाहिजे. आता हे म्हणतील की हायकोर्टात जाण्याची आवश्यकता आहे. धनगड आणि धनगरांच्या बाबतीमध्ये जे दाखले संभाजीनगरला काढले होते, ज्या जात पडताळणी समितीने त्यांना व्हॅलिडिटी दिली होती, सरकारनं आदेश केल्याच्या नंतर त्याच जात पडताळणी समितीनं हे सगळे दाखले रद्द केलेले आहेत. तशा पद्धतीनं हा दाखला रद्द करावा आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून जिल्हा परिषदचं सदस्यपद रद्द करण्यात यावं, ही माझी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे. दुसरा विषय, असे महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद सदस्य आहेत, किती पंचायत समिती सदस्य आहेत, किती नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे, नगरपंचायतचे, नगर परिषदेचे मेंबर निवडून आलेत जे ओबीसीच्या दाखल्यावरती आलेत कुणबी म्हणून. त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे की त्यामध्ये अशी किती लोकांनी बनावटगिरी केलेली आहे, ही माझी प्रमुख मागणी सरकारकडे आहे. आणि जिथं जिथं कुणबी दाखल्यावरती निवडून उमेदवार आलेत त्यांचे जे विरोधक पडलेले आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे, तुम्ही याची सगळी शहनिशा करा. कारण बऱ्यापैकी 99% हे दाखले बोगस आहेत, 99%. आणि ही अतिशय गंभीर बाब आहे ना. तुम्ही अशा पद्धतीचे जर दाखले काढत असाल, तशा पद्धतीचे दाखले दिले जात असतील, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जबाबदार आहेत त्या सर्वांना कारवाई केली पाहिजे, निलंबित केलं पाहिजे आणि त्यांच्यावरती FIR दाखल केलं पाहिजे.